आज बनवूया आपण डाळ खिचडी. डाळ खिचडीसाठी आपण 1 पेला तांदूळ घेतले. माझं तांदळाचं प्रमाण ठरलेलं आहे. हे 1 ग्लास ठेवलं आहे मी तांदळाच्या डब्यात. अर्धी वाटी तुरीची डाळ. तुरीच्या डाळीसाठी पण मी हे प्रमाण ठेवलेलं आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. डाळ आणि तांदूळ मिक्स करून स्वच्छ 3 वेळा धुवून घेतली आणि ती पाण्यात भिजत घातली. साधारण अर्धा तास तरी भिजत घाला. तांदूळ आणि डाळ चांगली भिजली की त्याच्यामध्ये थोडीशी हळद, तूप आणि मीठ घालून शिजायला ठेवायची आणि 4-5 शिट्या काढून घ्यायच्या. म्हणजे चांगली गळायला पाहिजे आणि लपतपीत व्हायला पाहिजे ते. टोप ठेवा तापत, त्याच्यात तेल घाला. तेल चांगलं तापलं की त्याच्यात राई टाका. राई टाकली की त्याच्यामध्ये राई तडतडली की त्याच्यामध्ये जिरं टाका. जिरं आणि राई चांगली तडतडली की लसूण टाका. लसूण टाकल्यावर थोडी परतवून घ्या. कांदा टोमॅटो टाकून चांगलं भाजून घ्या. कांदा टोमॅटो भाजला की त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घाला आणि हिंग घालून ढवळा जरा. भात आणि डाळ शिजवताना हळद घातलेली, पण थोडीशी हळद परत घाला आणि तेलावरती परतवून घ्या. तिथे म्हणजे कलर बरा येतो. आता त्याच्यामध्ये शिजवलेली डाळ आणि भाताचं मिश्रण घाला. वरून थोडासा मसाला, मॅगी मसाला, चटपटीत करायला थोडासा ऑरिगॅनो आणि थोडीशी कसुरी मेथी टाकली त्याच्यात.